आणि यानंतर आपण पाहणार आहोत राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। देशभरामध्ये नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येते, तर देशभरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची पर्यटन स्थळांवर गर्दी असते आणि त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यवस्थापन जे आहे ते आता सगळे सज्ज झालेले असून समुद्रकिनारे सुद्धा पर्यटकांनी गजबजलेले आहेत। तर महाराष्ट्र सरकारने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 800हून अधिक हॉटेल्स आणि बार उघडण्याची वेळ जी आहे ती आता पहाटे 5 वाजेपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे। तर 31 डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्या रेस्टॉरंट्सने ग्राहकांना जास्त दारू पिण्याबाबत सावध केलं जाईल असे हॉटेल असोसिएशनने म्हटलंय। आणि याशिवाय ग्राहकांना वाहन चालक सेवा देतील ज्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचण्यास मदत होईल। घरपोच सुरक्षितपणे वाहन चालवण्यास असमर्थ असलेल्यांना होम ड्रॉप सेवांची व्यवस्था करण्यासाठी कंत्राटदारांची सहकार्य करण्यात आले। तर आज दारू दुकानं रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात परवानगी देण्यात आली असून एरवी रात्री 11 वाजेपर्यंत दारूची दुकानं खुली ठेवण्यास परवानगी असते। मद्यप्रेमींसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतलाय। रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे नवीन वर्ष साजरा करण्यासाठी दाखल झालेत, मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी नियोजन केलेलं आहे। रायगड पोलिसांच्या वतीने हजारांहून जास्त पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आलाय। तर जास्त भर जो दिला जाणार आहे तो म्हणजे दारू पिऊन गाड्या चालवणारे जे चालक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे। 31 डिसेंबरला रात्री मुंबईमधील विविध ठिकाणांसह गेटवे ऑफ इंडियासह इतर समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते। या ठिकाणी आता मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांनी समुद्रकिनारी देखील सुरक्षा वाढवली आहे। नवीन वर्ष संपूर्ण शहरात शांततेत साजरं व्हावं यासाठी आता मुंबई पोलिसांनी संपूर्ण मुंबईतील समुद्रकिनारी सुरक्षा वाढवली असून मुंबई पोलिसांनी 18 बोटी सागरी सीमेवर तैनात केल्या आहेत। दरवर्षी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक रात्री उशिरापर्यंत जागतात। मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, त्याचबरोबर गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची या ठिकाणी तुफान गर्दी असते। तर या पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतलाय। मध्यरात्री 1:30 वाजता पहिली विशेष लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कल्याणसाठी रवाना होणार आहे आणि कल्याणवरून 1:30 वाजता सीएसएमटी साठी विशेष लोकल धावणार आहे। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होत असते, त्यामुळे त्या राज्यातील महत्त्वाची देवस्थानं नववर्षाच्या स्वागतासाठी खुली ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलाय। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर देवदर्शन घेणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आता महत्त्वाची देवस्थानं 24 तास खुली ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलाय। 7व्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोणावळ्यामधील अनेक हॉटेलवर विद्युत रोषणाई करत आकर्षक सजावट करण्यात आली आहे। पर्यटन नगरीमध्ये दाखल होणारा पर्यटक हा तिथल्या निसर्गाची सुंदरता आणि हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चविष्ट पदार्थांवर ताव मारायला येत असतो आणि त्यामुळेच आता लोणावळ्यामधील हॉटेल व्यावसायिक सज्ज झाले। तर आता नववर्ष साजरा करण्यासाठी लोणावळ्यामधील टायगर पॉइंट हाऊस फुल झालाय, मात्र या दरम्यान पर्यटकांच्या हालचाली टिपण्यासाठी साध्या वेशातील पोलीस पर्यटकांवर लक्ष ठेवून असणार आहेत। तसंच सगळ्यांनी शांततेमध्ये नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येते। 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोकणामधील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता दोन्ही जिल्ह्यातील पोलीस प्रशासक सतर्क झालेत। समुद्रकिनाऱ्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहराच्या वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आलेत। पुणे शहरामधील अनेक मुख्य रस्ते आज संध्याकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत, तर अनेक रस्त्यांवरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे। आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक नागरिक पर्यटक मुंबईत दाखल होतात, मात्र असं असताना मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार असून मध्य रेल्वेकडून माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे, तर हार्बर मार्गावर पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेतला जाईल। राज्यामध्ये शनिवारी कोरोनाचे 172 नवे रुग्ण सापडलेत। सक्रिय रुग्णांची संख्या 613 इतकी झाली आणि तसंच 38 रुग्ण हे बरे झालेत। दरम्यान राज्यामध्ये शनिवारी कोरोनानं एकही मृत्यू झालेला नाही। राज्यात शनिवारी कोरोनाचे 172 नवे रुग्ण सापडले। त्यामध्ये आता मुंबईमध्ये 32 रुग्ण असून ठाण्यामध्ये 36 रुग्ण आढळले।
मुंबईमध्ये आज 10 ठिकाणी महास्वच्छता अभियान उपक्रम राबविला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या महास्वच्छता अभियानाला गेटवे ऑफ इंडिया इथून सुरुवात होणार आहे। मुंबई पालिकेद्वारे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईत संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि ही मोहीम महाराष्ट्रभर विस्तारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली होती। तर आता धोकादायक इमारतींमधील लोकांना त्यांच्या हक्काच्या चांगल्या घरात नेईल तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असून गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरं मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्यानं मी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। बुलढाण्यामध्ये बोरी आडगाव इथं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमरण उपोषण करण्यात आलंय। दरम्यान एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे। अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार असून या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे अशी माहिती देण्यात आली। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने शैक्षणिक वर्ष 2023-24 अंतर्गत ऑक्टोबर 2023 मध्ये घेतलेल्या हिवाळी सत्रातील मानव विद्या शाखेअंतर्गत तृतीय वर्ष बीएच्या 5व्या सत्र परीक्षेचा निकाल निर्धारित वेळेत जाहीर केला। तर जळगावमधील धरणगाव तालुक्यामधल्या वराड बुद्रुक गावातील बस स्थानकासमोर भीषण अपघात झाला। अज्ञात वाहनाला वाचवण्याचा प्रयत्न असताना चालकाचा टँकरवरील ताबा सुटला आणि टँकर थेट नाल्यावरील पुलावर जाऊन तिथे कठड्याला धडकला आणि हा अपघात झाला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील शहर महिला सरचिटणीस सीमा गोसावी यांनी शेकडो महिला तसंच कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलाय। गेल्या 4 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात कोणतीही समस्या सुटत नसल्यामुळे महिला सरचिटणीस सीमा गोसावी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलाय। धाराशिवच्या कळंब तालुक्यामध्ये राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत आणि काही महिन्यांपूर्वी हे खड्डे बुजवण्यात आले होते, मात्र आता पुन्हा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मोताळा बुलढाणा मार्गावर अपघात झालाय। भरधाव जाणाऱ्या ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली आहे। यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय आणि एक जण गंभीर जखमी झालाय। अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रामध्ये दौरा सुरू करणार आहेत। या अनुषंगाने आता विदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 13 जानेवारीला कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेणार आहेत। विदर्भामध्ये सगळ्यात प्रथम अमरावती जिल्ह्यातून मुख्यमंत्री आपल्या मेळाव्याला सुरुवात करणार असून यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जागेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन सुद्धा केलं जाणार आहे। 500 वर्षांपूर्वीचं स्वप्न पूर्ण होत असल्यानं येणारं वर्ष हे सगळ्यांसाठी आनंददायी असून शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे नवीन वर्ष सुखाचं जावं अशी आशा खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केली आहे। येणारं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे। तर आता नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नवीन वर्षाचा संकल्प केला। बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीनुसार 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा वसा पुढे नेत गरिबांचं कल्याण करून लोकहिताचे निर्णय घेणार असल्याचं दादा भुसेंनी स्पष्ट केलं। महाविकास आघाडीच्या वतीनं ठाण्यामध्ये नववर्षाच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले। येणारं वर्ष निवडणुकांचं अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले असून या बॅनरवर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींचे फोटो झळकत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेमधील स्वच्छता मोहीम ठाण्यासह मीरा भाईंदरमध्ये राबवण्यात आली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मोहिमेमध्ये सहभागी झाले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही ठिकाणी रस्त्याची सफाई सुद्धा केली आणि फुटपाथवर पाण्याची फवारणी करून फुटपाथ स्वच्छ केलाय। आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो। इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवेगळ्या स्वरूपात। भ्रष्ट जुमला पार्टी माझ्या नादाला लागत नाही, माझी ताकद माझी इमानदारी असून सेवा सन्मान स्वाभिमान हे आपलं तत्व असल्याचं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपवरती हल्लाबोल केला। 60 वर्षात काय केलं विचारता तुम्हाला लिहिता वाचता आलं ही काँग्रेसची देण आहे असा टोला सुप्रिया सुळेंनी विरोधकांना लगावला।
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अमोल कोल्हे यांच्या आक्रोश मोर्चात ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी भाजपवरती हल्लाबोल केला। राम मंदिरासाठी मी आतापर्यंत 10 वेळा सीबीआयच्या कोर्टासमोर उभा राहिलोय, तुम्ही काय मला सांगताय असा थेट वार संजय राऊतांनी भाजपवरती केला। त्यावेळी संजय राऊतांनी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा निलंबित असा देखील उल्लेख करत मिश्किल टिप्पणी केली। माझ्या एका हृदयात बाळासाहेब ठाकरे तर दुसऱ्या हृदयात एकनाथ शिंदे आहेत असं वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केलं। गळ्यातील लॉकेटमध्ये असणारे बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो दाखवत बांगर यांनी हे वक्तव्य केलं। त्यामुळे आता संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आलेत। मनसे नेते संदीप देशपांडे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। आमच्याकडून लोकसभा निवडणूक कोण लढवेल याबाबत राज ठाकरे निर्णय घेतील, मला सांगितलं तर मी ही लोकसभा निवडणूक लढवेल असं स्वतः देशपांडेंनी मान्य केलंय। संदीप देशपांडेंनी दक्षिण मध्य आणि ईशान्य मुंबईची चाचपणी सुरू असल्याची चर्चा समोर आली आहे।